PDF फाईलच्या माध्यमातून आता मी बजेटचे म्हणजे वाचन केलेले आहे, ज्याच्यामध्ये महसुलीमध्ये 5.70 कोटीची वाढ दाखवलेली आहे, म्हणजे मूळ बजेटच्या ह्याच्यावरनं. वास्तविक पाहता त्या सूचना शिफारस वाचत असताना बजेटचे महसुली किंवा जमा खर्च बाबू वाचत असताना जो महापालिकेचा जो 8 झोनची जो गाभा आहे, ज्याच्यावरच आपल्या महानगरपालिकेच्या प्रभागातल्या अनेक छोटे मोठे समस्या असतात, त्या झोन वाईजला ज्या म्हणजे कपात केल्यात ते मोठ्या प्रमाणात कपात केले, जेणेकरून 3 प्रभागाचा एक झोन असतो. साधारणतः 1 लाख जनसंख्या असलेल्या एक झोनला साधा मुरमासाठी आपण खर्च करायला गेलं तर केवळ 5 लाख रुपये तरतूद केलेली आहे. बहुतांश बघा 50%हून अधिक झोनमध्ये अजून रस्त्यापासून वंचित आहेत. हदवाड विशेषतः तिथे आता येणाऱ्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी मुरुम लागणार आहेत, त्या ठिकाणी कपात करण्यात आलेली आहे. मुळात महापालिकेचा गाभा जो कामकाज असतो तो झोनच्या माध्यमातून असतो. तो झोन हे गाभा असतो. त्या गाभ्यामध्ये जर आपण बजेट कपात करून जर चालत असेल तर हे चुकीच्या पद्धतीने होईल. आपण जास्तीत जास्त झोन वाईजला आपण तरतूद केली पाहिजे. आता मी इथे सूचना शिफारस पाहत असताना अनेक दवाखान्याच्या बाबतीमध्ये देखील याने उल्लेख केले, पण वीरशैव लिंगायत समाजाला ते 25 लाख रुपये तरतूद करतो म्हणून अशी वल्गना होती, याचा देखील उल्लेख झाला नाही. ते देखील येणाऱ्या काळामध्ये बजेटमध्ये किंवा सूचना शिफारसीमध्ये वीरशैव लिंगायत भवनासाठी देखील महापालिकेच्या माध्यमातून उभारणीसाठी त्यांनी पैसे तरतूद केली पाहिजे. जेव्हा ह्या 3 वर्षाच्या कारकिर्दीनंतर जेव्हा आपण पहिल्यांदा बजेट मांडत असताना आपल्याला ह्या 3 वर्षामध्ये प्रशासनाकडून झोनच्या माध्यमातून असो महापालिकेच्या माध्यमातून विकासाच्या कामाला ज्या म्हणावं तशी गती मिळाली नाही. ही सुवर्ण संधी होती या बजेटच्या माध्यमातून, जेणेकरून आपण आज 90 नगरसेवक निवडून आलो महापालिकेमध्ये. आज सगळ्यांची ओरड राहणार आहे. आपण जास्तीत जास्त झोन कमिटीला किंवा ह्याच्यावर तरतूद जर दिली असती तर बजेटला आपण जर तरतूद जर ठेवली असली तर निश्चितच एक म्हणजे बजेटला एक आलादायक किंवा सुखदायक बजेट म्हणता आला असता आपल्याला. तात्पर्य तेच म्हणलो ना, तुम्ही 1 ते 8 झोनमध्ये ज्या पद्धतीने कपात केल्या ते साधारणतः 50%हून अधिक कपात केल्या. ह्यात पूर्वी देखील बजेट आपण पाहावं की झोन वाईज आपण आयुक्तांनी आता सूचना मांडलेली ती बरोबर आहे. आयुक्तांनी म्हणजे खर्च तेवढा आहेच आहे. काय मेंटेनन्स आहे, रस्ते दुरुस्ती आहे, मुरमा आहेत, म्हणजे अनेक ठिकाणी मेंटेनन्सची कामं, ड्रेनेजची कामं आहेत, त्याचे अयोग्य आहे. हे आपण जास्तीत जास्त मी म्हणतो ना, झोन हे गाभा असतो महापालिकेचा, त्याला जास्त तरतूद दिली पाहिजे, जेणेकरून कोणी महापालिकेला उभं येणार नाही. झोनमध्येच आपल्याला 50% वार्डातल्या छोटे मोठे समस्या मिटले जातात. कारण तफावतच इतकी मोठी आहे. प्रशासन गप का बसला विषय मांडत असताना प्रशासन आपली भूमिका मांडली पाहिजे होती. खरी तर एवढी गरज आहे विकासात कामाला. झोन वाईजला ज्या पद्धतीने कपात केली ती कपात अन्यायकारकच आहे. आता देखील येणाऱ्या काळामध्ये झोनमध्ये हे सुधारून येणाऱ्या बोर्डामध्ये तर किमान झोन वाईज बजेट वाढवून, जेणेकरून लोकांच्या छोट्या मोठ्या समस्यांना कुठे त्रास होणार नाही याचा देखील विचार करण्यात यावा. आता ज्या एक अनुभवी कॅबिनेट महापौर असलेला आहे, अनुभवी माणूस आहे, सभागृहात एक अनुभवी माणूस आहेत. आता कोण बजेट तयार केलेत आम्हाला तर कधी या बजेटमध्ये आता पार्टिसिपेट करण्याला आता आम्हाला उद्यापासून संधी मिळणार आहे. स्टँडिंगने कुठल्या पद्धतीने बजेट केले ह्याचा देखील आत्ता हे प्रिंटआउटवरनं आपल्याला अभ्यास करून ह्याच्यावर खुलासा देणं उचित ठरेल. निश्चितपणे ह्या ज्या पद्धतीने झोन वाईज कमिट्यावर तुम्ही जे कपाती केलात ते निश्चित थोडेसे वाढवलं पाहिजे. कारण पुन्हा म्हणतो झोन ही महापालिकेची गाभा आहे. कर्मचारीच्या पगारामध्ये आपण कर्मचारी संख्येमध्ये बी कपात केली, बजेटमध्ये कपात केली, सर्वच गोष्टीत कपात केल्याने झोन जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत महापालिका सक्षम राहणार नाही.